मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की आपण डायरेक्ट पेपर कटिंग ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं. तर तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज किंवा तुमचे स्वतःचे असू दे, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग घेऊन कटिंग करू शकता. पण एकदा जर पेपर कटिंग केलं तर कस्टमर जर ते कायमचं फिक्स असेल तर तुमचा पण वेळ खूप वाचतो. डायरेक्ट कस्टमर आले की पेपर कटिंग ठेवायचं आणि ब्लाऊज पीसचं कटिंग करायचं. तर मैत्रिणींनो, बघू शकता हे मी पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे. आता मी ब्लाऊज पीसवर तुम्हाला कटिंग करायला दाखवते. तर आता आपण काय करणार आहोत की बंद बाजू जी आहे ना ती माझ्या साईडला घेतलेली आहे, ओपन बाजू आहे ती त्या साईडला ठेवलेली आहे. तर आता आपल्याला पाठीमागचा भाग आहे ना तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. कारण अगोदर पाठीमागचा भाग मेन काढून घ्या आणि मग बाकीचे भाग कट करा. तर बघू शकता आता इथे भाग मी ठेवलेला आहे, तो आता व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता असं व्यवस्थित चॉकनं मार्किंग करून घ्या, म्हणजे आपलं कुठेही कटिंग करताना कमी जास्त होणार नाही. आणि पेपर कटिंगचा एक फायदा असतो, आपला वेळ खूप वाचतो. जर कायमचे आपल्याकडे कस्टमर असतील तर त्यांचं एक पेपर कटिंग एकदाच करा आणि ज्या ज्या वेळेस ते येतील आणि अर्जंट जर त्यांना ब्लाऊज द्यायचा असेल तर आपण पेपर कटिंग घेऊन 2 मिनिटात कटिंग करू शकतो. म्हणून मैत्रिणींनो, पेपर कटिंगचा खूप फायदा होतो आपल्याला. कारण डायरेक्ट जर ब्लाऊज पीसवर आपण कटिंग करायला जर गेलो ना तर आपल्याला मेजरमेंट घ्या, मग व्यवस्थित आखून घ्या, मार्किंग करा आणि मग कट करा, ह्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो. तर आता तुम्ही बघू शकता किती माझं 2 मिनिटात आता कटिंग होणार आहे, तुम्हाला समोरच मी दाखवते. तर मी तर कस्टमरचे असेच करते, सगळे मी पेपर कटिंग सगळे ठेवलेले आहेत आणि कस्टमर आले की डायरेक्ट मी ब्लाऊज पीसवर ठेवते आणि कटिंग करून पटकन एका तासाभरात जरी कस्टमरला ब्लाऊज पाहिजे असेल तरी मी देऊ शकते. तर हा पाठीमागचा भाग आपला कटिंग झालेला आहे. तर आता आपण भाईचं कटिंग करून दाखवूया, बघूया. तर आता इथे आपल्याला भाईचं ठेवायचं आहे. तर बघू शकता इथे आता आपण पूर्ण भाईचं पेपर कटिंग ठेवलेलं आहे आणि मार्किंग करून घेऊया आपण. तर हे बघू शकता आता आपण कटिंग करून घेऊ. तुम्ही सुळसुळीचं कापड असेल तर तुम्ही पिन्स वगैरे लावून घ्या, म्हणजे जेणेकरून ते सरकणार नाही आणि आपल्याला पण कटिंग करायला बरं पडेल. तर आता हे बघू शकता इथे पण एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं भाईचं पण झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला मधला जो पुढचा फ्रंट साईडचा भाग असतो तो आपल्याला इथे मध्ये ठेवायचा आहे. तो तुम्ही कुठेही ऍडजस्ट केला तर चालेल मधल्या साईड मध्ये, पण मेन म्हणजे 2 भाग आपले व्यवस्थित कटिंग होणं गरजेचं आहे, एक तर पाठीमागचा भाग आणि एक तर बाहेर. आणि नंतर हा मधला आहे तो कुठेही तुम्ही असं कापडमध्ये बसत असेल अशा पद्धतीनं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता चेक करा, म्हणजे जितकं तुमचं कापड वाचेल ना तितकं वाचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बाकीचे आणि आपले पार्ट बसवायचे असतात ना त्यासाठी आपल्याला कापड वाचवणं गरजेचं आहे. तर आता इथे बसते का बघूया आपण पूर्ण. तर इथे जिथं आपल्याला जितकं कमी कापडामध्ये बसवता येईल त्या ठिकाणी आपल्याला सगळं चेक करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला कटिंग करायला सुरुवात करायची आहे. तर आता इथे बसते, तर आपण इथे ठेवून बघूया. बघा इथं व्यवस्थित ऍडजस्ट होते आणि बाकीचे सगळा आपल्याला पोर्शन आहे ना तो व्यवस्थित वापरता येईल, त्यासाठी मी इथं व्यवस्थित ऍडजस्ट केलेला आहे. आता मार्किंग करून घेऊया आपण. आणि थोडे 1 इंच ह्या साईडला आपल्याला क्रॉस मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे टक्ससाठी प्रिन्स कट असल्यामुळे आपल्याला टक्स येणार आहे. मेन आपला मोठा टक्स असतो त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपलं कटिंग असणार आहे. बघू शकता तुम्ही मार्किंग मी कशा पद्धतीने केलेलं आहे.
सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघू शकता, हा झाला आपला फ्रंट साईडचा भाग, हा झाला आपला बॅक साईडचा भाग आणि हे झाली आपली बाई. आणि जे कापड आपलं शिल्लक राहतं ना त्यात आपल्याला पाठीच्या कंबरपट्ट्या, हुकलूक पट्टी आणि बाकीचं गळपट्टी वगैरे तुम्हाला हवी असेल म्हणजे अस्तरची तर ती तुम्ही करू शकता. तर मैत्रिणींनो, पेपर कटिंग ठेवून सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज कट करणे. त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पटकन आपलं कटिंगही होतं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.